ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळुंज MIDC परिसरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुंडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुंडे आणि आई संगीता चांदगुंडे यांचा समावेश आहे। मोबाईल फोन घेण्यावरून कुणालचा आईवडिलांशी वाद झाला होता। कुणालला आयफोन हवा होता। ॲपल कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला। आई वडील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र या घटनेत तिघांचाही मृत्यू झालाय। कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता, त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला। त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई वडील त्याला समजवण्यासाठी डोंगरावर पोहोचले। कुणालला समजवण्याचे प्रयत्न सुमारे 3 तास सुरू होते। पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला। त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न केला, मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता। अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली। मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले। यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। समजवायचा प्रयत्न करत होते, तो समजायच्या बेतातही आला होता। त्याचं मन परिवर्तन करत असताना तो मन परिवर्तनही होत होते, परंतु त्या गर्दीमध्ये पोलिसाला माहीत नव्हती। त्या गर्दीमधून त्यांचे वडील, जे की पोलिसाला माहीत नाही, ते अचानक गेले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील त्यांनी मागच्या साईडला अंग झोकून दिल्यामुळे तो आणि वडील खाली पडून मयत झाले। आणि त्या ठिकाणी त्याची आई पण समजवत असतानाच आईने हे बघून तात्काळ आईनंही त्यांनी उडी मारून तिघाची त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। सदर ठिकाणी पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले। जर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पोलिसाचाही जीव त्याच्यात जाण्याची शक्यता होती, परंतु जी काही यंत्रणा होती ती आमची चालूच असताना अचानक त्याचे वडील आल्यामुळे सदरचा प्रकार वडिलांनी त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याचं शरीर झोकून दिल्यामुळे वडिलांनी ते सरळ डोंगरावरून खाली त्याच्या पायथ्याशी पडले आणि खालच्या व्यक्तीला लक्षात आलं नाही की ती जागा बदलत असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। 3 लोक आणि ते दोघांनी केल्यामुळं अचानक त्याच्या आईनेही कुठल्याही काही नसताना एकदम फटकून उडी मारल्यामुळे ती समजलेलं नाही आहे। तर या ठिकाणी 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे की वडिलाचे आणि मुलाचे काहीतरी वाद किंवा भांडण झालेली होती, अशी माहिती, प्राथमिक माहिती आमच्या